आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्या, शेवटी तू इथे आलासच। माझी ना खात्री होती तू ना कठोर वागूच शकत नाहीस आणि आईंच्या बाबतीत तर नाहीच नाही। देवाचं कार्य त्याच्यात काय अडेल नको म्हणून करतोय मी सगळं। सूर्या म्हणजे पायवाट माझ्यासाठी माझ्या सूर्याने तयार केली। देवी आई, आता हे व्रत पूर्ण हो न हो, पण माझा मुलगा मला परत मिळाला। मी भरून पावले बघ। माझ्या सूर्याला माझी काळजी वाटली, यातच माझ्यासाठी हे व्रत पूर्ण झाल्याचं सुख आहे बघ। पोरीनो, तुमची आई काही परत येईल असं मला काय वाटत नाही। संपला का नाही येळ गुरुजी? पंचांगानुसार 15 मिनिटात सूर्यास्त होईल आणि अशा ताई जर 15 मिनिटात इथपर्यंत पोहोचल्या नाही तर या व्रताची सांगता होणार नाही। अहो ती तर अशी पण होणार नव्हती, ते काय एवढं सोपं आहे वे? डॅडी, मला वाटतं आता आशाची अंत्ययात्रेची तयारी करावी लागणार। आम्ही तर भाषण बी तयार ठेवले। आशाबाई, आखरीतच घडलं की अहो या बाईनं व्रत पूर्ण केलं। आता गावापुढं ती निर्दोष आहे हे सिद्ध होणार। हा सूर्या काय करतो हिच्याबरोबर? गुरुजी, सुरेश तुम्हाला अजून वेळ आहे ना? आशा जगताप हा डोंगर चढून तुमच्या समोर उभ्या आहेत। सूर्या, आज हे व्रत फक्त तुझ्यामुळे पूर्ण होऊ शकलंय। आज ना तू परत माझं मन जिंकलायस रे। मला माहित होतं तू इतका कठोर वागूच शकत नाहीस। तुझ्या मनातल्या मायेचा ओलावा अजूनही टिकून आहे हे बघून खरंच बरं वाटलं रे। गल्लत करू नको तुळजा, आणि माझ्याकडनं चुकीच्या अपेक्षा अजिबात कोणी ठेवू नका। सगळ्यात आधी या बाईला मदत करायला आलोय हे मनातलं तुमचा समज काढून टाका। या बाईला मदत केली असेल ना तर फक्त माझ्या बहिणींसाठी। हे बघ, या हातावर बांधलेल्या पट्ट्यांसाठी आहे ना मी जग इकडचं तिकडे करू शकतो रोज। मी आता जे काही केलं ना ते काहीच नाही,
माझ्या बहिणींनी जे काय भोगलंय, जे काय ऐकलंय ना, इथून पुढे त्यांना ऐकायला लागू नये एवढी माझी इच्छा आहे फक्त. गावकऱ्यांनी आतापर्यंत त्यांच्या वाट्याला फक्त टोमणं आणि अपमानच दिला ग. भविष्यात माझ्या बहिणींच्या वाट्याला ना हिच्या कर्माची झळ लागू नये एवढी माझी इच्छा होती, म्हणून मी मदत केली. ह्याच्यासाठीचं प्रेम, जिव्हाळा, मनाचा ओलावा कधीच संपलंय तुळज. ह्या माझ्या बहिणी आहेत ना, हा माझा अभिमान आहे. मला कोणाची काळजी घ्यायची असेल ना तर माझ्या बहिणींची घेईन मी, कुठल्या परक्या बाईची घेणार नाही. हे बघ सूर्या, कारण काही का असो, पण आज तुझ्या आणि आईंच्या हातून हे पुण्यकर्म घडलंय हे जास्त महत्वाचं आहे. ह्यासाठी देवी आई आपल्याला नक्कीच चांगला आशीर्वाद दे. गुरुजी, आई सगळे टप्पे पार करत इथपर्यंत पोहोचल्यात. आता सूर्यास्त व्हायच्या आधी पुढची पूजा करून घेऊयात. ठीक आहे, कालपासून अखंड तेवत असणारा हा दिवा आपण गाभाऱ्यात देवीसमोर ठेवू. या. डॅडी, अहो ती अशा आत चालली की आपला सगळा डाव फसतोय. असा कसा फसू देऊ आम्ही? जालिंदर निंबाळकर म्हणतात आम्हाला. पण आता काय उरलंय डॅडी? कळ लवकरच. थांबा. हे व्रत पूर्ण झालेलं नाहीये. ह्या बाईने फसवलंय आपल्याला, दगा दिला गावाला. आता हिनं काय केलं आणि नाही, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? या आशाबाईंनी परत गावाला जागा दिला नाही, आमचा नाही विश्वास बसत. माझ्यावर विश्वास नसेल ना, हा घ्या पुरावा. उगाच मोगम बोलत नाही मी. ही बाई ना खोटारडी आहे, खोटारडी. कसल्या पुराव्यांबद्दल बोलताय तुम्ही? व्रताच्या प्रत्येक टप्प्यावर मी आईंसोबत होते. मला माहिती आहे ना त्याने किती मनापासून आणि नीट पार पाडलंय हे व्रत. ते कुठलीही आणि कसलीही फसवणूक न करता. अहो तुम्ही बघा ना, सूर्यास्त व्हायला अजून वेळ आहे ना, तरी आई उभ्या आहेत ना मंदिरासमोर. ए तुळजा, अगं तुझं सगळं बरोबर आहे, पण या व्रताचा असा नियम आहे की या व्रत करणाऱ्या माणसाने अन्नाचा एक कण सुद्धा खायचा नसतो. काय गुरुजी, बरोबर बोलतोय का आम्ही? होय, बरोबर बोलताय तुम्ही. ह्या बाईने नियम मोडलेत, नियम. हे घ्या फोटो. डॅडी, तुम्हीच ह्या गावचे सर्व आहात. आता तुम्हीच ठरवा काय करायचंय ते.